गुरुवारी राहुल गांधी काय नवं सांगणार? हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा राहुल गांधी यांचा दावा. मतचोरीचा राहुल गांधी यांचा दावा निघालाय फुसका. उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई. अभिनेत्री दिशा पटाणीच्या घरावर गोळीबार करणाराचं एन्काउंटर. गाझियाबाद चकमकीत दोघे गुंड ठार. पुतळा विटंबना प्रकरणी उपेंद्र पावसकरला अटक. संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत पावसकरचा आरोप. विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना निंदनीय. हा तर महाराष्ट्र पेटवण्याचा प्रकार. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना ही निषेधार्ह घटना. पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. मराठ्यांचं वादळ आता दिल्लीत धडकणार. मुंबईतील याच्यानंतर जरांगेंचा मोठा निर्णय. कारण नसताना दोन समाजात वेगळं वातावरण. दोन समित्या करायची आवश्यकता होती का? आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांचे सवाल. बीड अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू. मराठवाडाकरांचं स्वप्न पूर्ण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. पंतप्रधान मोदींमुळेच रेल्वेचं स्वप्न पूर्ण. मोदींनी 10 वर्षात 21,000 कोटी रुपये दिले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ करणार. सरकारनं मराठवाड्यात पाणी आणलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मराठ्यांच्या विरोधात ओबीसी आक्रमक. मराठ्यांच्या शासनादेशाविरोधात हिंगोलीत ओबीसी मोर्चा. अजित पवारांच्या गाडीसमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न. ग्रामपंचायतीच्या कामाच्या चौकशीची शेखर थोरातची मागणी. बीडच्या नगरनाका इथली घटना.